नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधील सराव संच 1 मधील जो प्रश्न दुसरा आहे, एक सामायिक समीकरण सोडवा, हे आज आपण या ठिकाणी सराव संच सोडणार आहोत. तर पहा, आपण जर पाहिलं तर एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं. सर्वप्रथम समीकरण म्हणजे काय आपण हे समजून घेऊया. जेव्हा दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो तेव्हा त्याला एक सामायिक समीकरण असे म्हटले जाते. आता हे एक सामायिक समीकरण सोडवायचं कसं हे आपण आज पाहणार आहोत. सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे काय, तर जे चल आहेत पहा, ए आहे, बी आहे, या चलांची जी किंमत आहे ही किंमत आपल्याला काढायची आहे. मग ही किंमत आपल्याला कशा प्रकारे काढायची आहे, त्याची प्रक्रिया काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याकडे दोन समीकरण आहेत पहा. पहिलं समीकरण आहे 3a अधिक 5b बरोबर 26 आणि दुसरा समीकरण आहे a अधिक 5b बरोबर 22. सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय, सर्वप्रथम आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या दोन समीकरणांना आपल्याला नंबरिंग करायची आहे, म्हणजे नाव देऊ आपण. काय पहा, उत्तरामध्ये आपण करूया 3a अधिक 5b बरोबर 26, ह्याला आपण नाव देऊ समीकरण नंबर 1 आणि त्यानंतर a अधिक 5b बरोबर 22 ह्याला आपण देऊ समीकरण नंबर 2. ओके, आता आपल्याला करायचंय काय याच्या पुढं, तर पहा आपल्याला या a आणि b ची किंमत काढायची आहे, परंतु हे आपल्याला एक सामायिक समीकरण पद्धतीने सोडवायचं आहे हे गणित. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचंय काय, बघायचंय कोणत्या चलाचं सहगुणक सारखं आहे. जर आपण पाहिलं तर a चा सहगुणक 3 आहे समीकरण 1 मध्ये, आणि समीकरण 2 मध्ये a चा सहगुणक काही नाही म्हणजे 1 आहे. b चा सहगुणक पाहू आपण. या ठिकाणी b चा सहगुणक 5 आहे समीकरण 1 मध्ये, आणि समीकरण 2 मध्ये b चा सहगुणक पण 5 आहे. म्हणजे आपण या ठिकाणी b हे आपण कट करू शकतो. मग करायचंय काय, जे सहगुणक सारखं आहे त्याच्या पुढे चिन्ह काय आहे बघायचं. समीकरण 1 मध्ये 5b च्या पुढं बेरीजचं चिन्ह आहे, आणि समीकरण 2 मध्ये पण 5b च्या पुढे बेरीजचं चिन्ह आहे. मग जर बेरीजचं चिन्ह असेल अशा वेळेस, ज्यावेळेस दोन्ही चिन्ह समान असतात मग ते बेरीज अधिक अधिक असेल किंवा वजा वजा असेल. जर चिन्ह समान असेल तर अशा वेळेस त्या समीकरणांची करायची वजाबाकी. काय करायची, वजाबाकी. मग आपल्याला पहा समीकरण 1 व समीकरण 2 ची आपल्याला वजाबाकी करायची आहे. मग तशा पद्धतीनं आपण इथे लिहूया. काय लिहून घेऊ आपण, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू, वजाबाकी करू. जोपर्यंत आपण a किंवा b यांच्यापैकी एक आपण गायब करणार नाही तोपर्यंत एकाची किंमत निघणार नाही. म्हणून पहा, अगोदर आपण काय करूया, या समीकरणांची वजाबाकी करून घेण्यासाठी आपल्याला अगोदर हे दोन समीकरण खाली आपल्याला लिहून घ्यावं लागेल. मग आपण काय ठिकाणी 3a अधिक 5b बरोबर 26 आणि a अधिक 5b बरोबर 22 ह्यांची आपल्याला करायची आहे वजाबाकी. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ती काय, तर वजाबाकी करत असताना जे खालचं समीकरण असतं त्याचे चिन्ह बदलतात. जर पहा ह्या a च्या पुढं काही नाही म्हणजे काय असतो बाळांनो, अधिक असतो. मग या अधिकचं काय होईल, वजा. इथं 5b च्या पुढं अधिक आहे मग या अधिकचं पण काय होईल, वजा होईल. 22 च्या पुढं काही नाहीये म्हणजे ही संख्या धन आहे, म्हणजेच 22 च्या पुढं बेरीजचं चिन्ह आहे, मग ह्याचं पण काय होईल,
वजा होईल. समजते? चला, 26 धनसंख्या आहे, 22 ऋणसंख्या आहे. मग 26 मधून 22 गेले, मागे राहिले 4, बरोबरला बरोबर. पहा हे धन 5 आहे आणि हे ऋण 5 आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 5 आणि निगेटिव्ह 5 हे काय होईल रे, कट होईल. ओके, चला पुढं. मग आता आपण जर पाहिलं 3a ही संख्या धन आहे आणि a ही संख्या ऋण आहे. पहिले चिन्ह घ्यायचे नाहीत, जे आपण नंतर चिन्ह दिले आहेत हे चिन्ह आपल्याला गृहीत धरायचं आहे. चला, मग 3a मधून 1a गेलं, मागे राहिले 2a. आता आपल्याला a ची किंमत काढायची आहे. मग आपण a आपल्या जागेवर ठेवू, बरोबर आपल्या जागेवर, 4 आपल्या जागेवर. आता ज्यावेळेस हे 2 बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जातं त्यावेळेस पहा ह्या दोघांमध्ये या ठिकाणी गुणाकार आहे. काय आहे? गुणाकार. ज्यावेळेस ते बरोबरच्या दुसऱ्या साईडला जातं त्यावेळेस गुणाकार होतो भागाकार. काय होतो? भागाकार. म्हणजेच बे एक बे, बे दोन्ही 4. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी a ची किंमत आहे ती 2 आलेली आहे. किती आली आहे? 2 आलेली आहे. म्हणजे या ठिकाणी जो हा समीकरणामध्ये जो a आहे, या a ची आणि या a ची किंमत 2 आलेली आहे. आता आपण b ची किंमत काढूया. मग b ची किंमत काढण्यासाठी जे आपण a ची किंमत काढली आहे हे a ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया किंवा समीकरण 2 मध्ये ठेवूया. चला, कुठं पण ठेवा, ॲज युअर चॉईस. आपण काय करूया, समीकरण 2 मध्ये ठेवूया. मग तसं लिहूया आपण काय, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. मग 2 मध्ये ठेवायचं आहे आपल्याला. मग त्यासाठी अगोदर आपण समीकरण 2 इथं आपण लिहून घेऊया. काय समीकरण 2? a अधिक 5b बरोबर 22. आपल्याकडे a ची किंमत आहे. a ची किंमत आपण काय काढली बाळांनो? 2 काढली. म्हणून a च्या ठिकाणी आपल्याला काय ठेवायचंय? 2 ठेवायचं. म्हणून 2 अधिक 5b बरोबर 22. ओके, आता हे 2 आपण बरोबरच्या त्या बाजूला घेऊन जाऊया. काय माहिती आहे का, हे बी काय म्हणतंय, नंबर माझ्याकडे थांबायचं नाही. नंबर चला दुसऱ्या घरात जा. मग इकडे ह्या बाजूला नंबर आहे म्हणून 5b आपल्या जागेवर, बरोबर आपल्या जागेवर, 22 आपल्या जागेवर. ही संख्या जे 2 आहे ही धन आहे. काय आहे? धन. मग ज्यावेळेस ती बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस धनाचं काय होतं बाळांनो? ऋण होतो. म्हणून 5b बरोबर 22 मधून 2 गेले, मागे राहिले 20. परत हा बी काय म्हणतो या 5 ला, तू पण संख्या आहेस आणि संख्या माझ्याकडे थांबायचं नाही, तुम्ही तुमच्या घरात जा. म्हणजेच फक्त बी या इकडे राहिलं, 20 आपल्या जागेवर राहिलं. मागं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या दोघांमध्ये गुणाकार होत असतो. ज्यावेळेस हे बरोबरच्या त्या बाजूला जाईल त्यावेळेस गुणाकाराचा भागाकार, भागाकाराचा गुणाकार, अधिकचं वजा आणि वजाचं अधिक. माझ्याकडे गुणाकार आहे, गुणाकाराचं काय बाळांनो? भागाकारामध्ये रूपांतर होईल. म्हणजेच बी बरोबर 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 चौक 20. म्हणजे बी बरोबर आपली किंमत आली आहे 4. म्हणजेच या ठिकाणी ए आणि बी ची आपण जर किंमत पाहिली तर ए बरोबर 2 आली. पहा, ए बरोबर आपण 2 काढली आहे आणि बी बरोबर 4 काढलेली आहे. ही समीकरणाची काय आहे बाळांनो? उकल आहे. समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. ओके, समजलं? सोपं आहे. वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी थोडं बाजूला थांबतो, लगेच आपण थोड्या वेळानं दुसरा प्रश्न पाहूया. ओके, चला. तर आता आपण दुसरा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. पहा, हा दुसरा प्रश्न आपल्याला काय म्हणतो तो, सर्वप्रथम आपल्याला या समीकरणांना नंबर द्यायचा आहे. समीकरण 1, समीकरण 2. तर चला आपण उत्तर काढूया. काय? x अधिक 7y बरोबर 10 समीकरण नंबर 1 आणि 3x वजा 2y बरोबर 7 समीकरण नंबर 2. आता पहा ठिकाणी आपण जर पाहिलं
तर आपल्याला एक्सचं किंवा वायचं सहगुणक सारखं करून घ्यायचं आहे. कारण का? कारण एक्सचं सहगुणक वरी 1 आहे, खाली 3 आहे. वायचं सहगुणक वरी 7 आहे, खाली वजा 2 आहे. म्हणजे तर कोणाचा सहगुणक समान नाहीये. मग आपल्याला एक्सचं किंवा वायचं दोन्हीपैकी एकाचं सहगुणक आपल्याला समान करून घ्यायचं आहे. मग आता मला सांगा, वरी 1x आहे, खाली 3x आहे. मग काय करू आपण? समीकरण 1 ला जर आपण 3 न गुणलं तर पहा वरी पण 3x होईल. काय होईल? 3x होईल. म्हणून आपण काय करू? समीकरण 1 ला 3 ने गुणू आपण. ओके, तसं आपण लिहून घेऊया. काय? समीकरण 1 ला 3 ने गुणू. फक्त x ला आपल्याला 3 न गुणायचं नाहीये, तर ह्या समीकरणातील प्रत्येक पदाला आपल्याला 3 न गुणायचं आहे. म्हणून पहा, 3 गुणवले x 3x अधिकला अधिक 3 7 21 3 7 21 y ला y बरोबर या 10 ला पण 3 न गुणायचं बरं का. आणि 10 त्रिक 30. पहा, हे आपल्याकडे एक नवीन समीकरण तयार झालं. मग याला पण आपण नाव देऊया. काय बाळांनो? समीकरण नंबर 3. आता आपण कोणत्या कोणत्या समीकरणांचा आपण सहगुणक समान केला आहे? तर समीकरण 2 मध्ये 3x आहे आणि समीकरण 3 मध्ये पण 3x आहे. म्हणजे 3x आपण समान केलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? यांच्या पुढं चिन्ह कोणतं बघायचं. हे पण धन 3x आहे, हे पण धन 3x आहे. म्हणजे दोघांपुढं पण बेरीजचं चिन्ह आहे. मग अशा वेळेस या दोन समीकरणांची काय करायची? आपल्याला वजाबाकी करायची आहे. कारण मी तुम्हाला मागच्या प्रश्नामध्ये म्हटलेलं पहा, काय? ज्यावेळेस चिन्ह समान तेव्हा वजा बाकी. म्हणून चला आपण काय करूया? समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करूया. काय करूया? समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. मग समीकरण 2 व समीकरण 3 आपण खाली लिहून घेऊया. काय? समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7. आणि इकडं खाली समीकरण नंबर 3 काय आहे? 3x अधिक 21y बरोबर 30. चला, मग तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस आपण दोन समीकरणांची वजाबाकी करतो विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस जे समीकरण खालचं असतं त्यामधील प्रत्येक चिन्ह बदलतात. जर अधिक असेल तर वजा होतो आणि वजा असेल तर अधिक होतो. मग हे 3 धनसंख्या आहे. 3 काय आहे? धनसंख्या आहे. मग ह्याचं काय झालं? ऋण. हे प्लस आहे, याचं पण झालं मायनस. हे प्लस आहे, ह्याचं पण झालं मायनस. ओके, मग आता आपण जर पाहिलं तर पहा, हे धन 7 आहे आणि हे ऋण 30 आहे. ओके, मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करा. म्हणजे 30 मधून 7 गेले, माग राहिले 23. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? तर वजा आहे. म्हणून दिलं वजा बरोबरला बरोबर. पहा, हे पण वजा आहे. पहिलं चिन्ह गृहीत धरायचं नाही. सेकंड चिन्ह जे आपण दिलंय इथं पण वजा आहे, वरी पण वजा आहे. मग वजा 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 राहील. वजा वजा पहिलं आपल्याला y घ्यायचंय. वजा 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 राहील. 2y आणि 21y 23y होईल. अधिक 3x वजा 3x हे कट होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे. y काय म्हणते या संख्येला? तू माझ्याकडे थांबायचं नाही, तू तुझ्या घरात जा. म्हणून फक्त y जायला पाहिजे. y बरोबर हे वजा 23 आहे. ओके, आणि हे ज्यावेळेस हे गुणाकारामध्ये आहे, ज्यावेळेस बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस गुणाकाराचा काय होतं बाळांनो? भागाकार होतो. म्हणून पहा, वजा वजा कट होईल. म्हणून या ठिकाणी म्हणून खाली तुम्हाला दिसणार नाही. म्हणून y बरोबर 23 एक 23. y बरोबर आपली किंमत आली बाळांनो 3. ओके, म्हणजे या y ची किंमत दिली, सॉरी y ची किंमत दिली आहे 1 आलेली आहे. आता आपण हे y बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 1 मध्ये, समीकरण 2 मध्ये किंवा समीकरण 3 मध्ये कुठं पण ठेवू शकतो. आपल्या मनावर असतं, असं काही बंधन किंवा असं काही नियम नाही. ओके, मग आता मी ठेवतो समीकरण 1 मध्ये, तुम्ही ठेवा 2 मध्ये किंवा 3 मध्ये. चला,
मग तसं तुम्ही काय y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू मग तशा पद्धतीने आपण समीकरण 1 लिहून घेऊया. काय ठिकाणी x अधिक 7y बरोबर 10. ओके. मग जिथं आपल्याला y दिसल yच्या ठिकाणी आपण 1 ठेवून द्यायचं. काय ठेवून द्यायचं बाळांनो 1. म्हणून x अधिक 7 मध्ये आणि y मध्ये असतो गुणाकार म्हणून गुणाकाराचं चिन्ह y ची किंमत आपण 1 काढली म्हणून 1 बरोबर 10. म्हणजेच x अधिक 7 1 7 बरोबर 10. परत तेच डायलॉग. हा x काय म्हणतो तू नंबर आहेस आणि तू माझ्या घरात थांबायचं नाही. पाहिजे 2 घर आहेत. बरोबरच्या डाव्या साईडला 1 आणि बरोबरच्या उजव्या साईडला 1. हा x चा घर आहे म्हणून काय म्हणून त्या संख्येला तू माझ्याकडे थांबायचं नाही. तुझ्या भावाकडे जा. ते जातो. म्हणजेच x बरोबर x आपल्या जागेवर बरोबर आपल्या जागेवर 10 आपल्या जागेवर हे 7 जे आहे धन 7 आहे. ज्यावेळेस ते बरोबरच्या दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस होतो ऋण 7. काय होतो ऋण 7. म्हणजेच बाळांनो x बरोबर 10 मधून 7 गेले माग राहिले 3. किती राहिले 3. म्हणजेच x आणि y ची जी किंमत आहे x ची किंमत 3 आणि y ची किंमत 1 ही काय बाळांनो समीकरणाची उकल आहे. खूप सोपं आहे. ओके. लगेच आपण प्रश्न 3 पाहूया. जर तुम्हाला स्क्रीनशॉटची आवश्यकता असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या. मी व्हिडिओ पाऊसला थांबतो. चला तर आपण सराव संच 1 मधलं प्रश्न उपप्रश्न 2 मधले आपण पहिला आणि दुसरा प्रश्न आपण पाहिला आहे. आता आपण 3रं समीकरण आपण सोडूया. चला पहिली पद्धत काय ह्या समीकरणांना नाव द्यायचं. समीकरण 1 समीकरण 2. तर चला द्या उत्तर काढू आपण. 2x वजा 3y बरोबर 9 ह्याला आपण देऊ समीकरण नंबर 1 आणि 2x अधिक y बरोबर 13 याला आपण देऊ समीकरण नंबर 2. असं आपण नाव दिलेलं आहे. चला सगळ्यात पहिलं काम काय करायचं तर या दोन्ही समीकरणामध्ये चलाचं सहगुणक समान आहे का बघायचं. पहा x सहगुणक 2 आहे आणि समीकरण 2 मध्ये पण x सहगुणक 2 आहे. म्हणजे आपल्याला त्यांनी सहगुणक आहेतच दिलेला आहे. पहा ओके. मग या ठिकाणी सहगुणक सारखं करायची गरज लागणार नाही. मग आता आपल्याला एकच काम करायचंय जे सहगुणक सारखं आहे त्याच्या समोर ती संख्या किंवा ते सहगुणक धन आहे की ऋण बघायचं. पहा समीकरण 1 मध्ये 2x काही नाही म्हणजे धन आहे आणि 2 मध्ये पण 2x धन आहे. म्हणजे इथं पण चिन्ह समान वजा बाकी लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. जर चिन्ह भिन्न एक संख्या धन असेल एक ऋण असेल अशा वेळेस करायची बेरीज. जर चिन्ह समान असेल अशा वेळेस करायची वजाबाकी. लक्षात ठेवायचं पाठच करायचे. ओके. मग आपण लिहूया काय समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. चला वजाबाकी करू. तर अगोदर आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 आपण काय लिहून घेऊया. ओके. चला 2x वजा 3y बरोबर 9 आणि 2x अधिक y बरोबर 13. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहा वजाबाकी करताना जे समीकरण 2 किंवा समीकरण खालचं असतं त्याचे चिन्ह बदलतात. अधिकचं वजा वजाचं अधिक. चला हे पहा धन आहे याचं ऋण झालं. हे धन आहे ऋण झालं. 13 पण धन आहे याचं पण काय झालं ऋण. मग पहा एक संख्या धन आहे एक ऋण आहे. मग अशा वेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करायची. ओके. म्हणून 13 मोठा आहे 9 लहान आहे. 13 मधून 9 गेले मागे राहिले 4. नंतर काय तर अजून एक पद्धत काय मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे पहा 9 चिन्ह प्लसचं आहे
13चं चिन्ह वजा आहे, म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तरामध्ये घ्यायचं, म्हणजे वजा. बरोबरला बरोबर. पहा इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे. पहिलं चिन्ह गृहीत धरलं जात नाही, आपण धरायचं पण नाही. पहा 3y आणि y 4y, किती y आणि पुढं वजाला वजा. ओके, आणि हे कट होईल. ओके, हे सर कसं हो सर? बघा, विशिष्ट व्यक्तीचे आपल्याकडे 3 रुपये कर्ज आहे आणि एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं आपल्याकडं 1 रुपये कर्ज आहे. मग या दोघांचं मिळून आपल्याला किती रुपये कर्ज आहे? तर 4 रुपये कर्ज आहे. आणि कर्ज, लॉस, नुकसान हे आपण मायनसच्या चिन्हाने दाखवतो, लक्षात ठेवायचं. परत तेच डायलॉग, हे चल म्हणतो संख्याला, तू माझ्याकडे थांबायचं नाही, तुझ्या भावाकडे जा. दोघांमध्ये होतो गुणाकार. काय होतो? गुणाकार. बरोबर दुसऱ्या बाजूला जाईल त्यावेळेस काय होतो? भागाकार. वजा वजा कट होईल, म्हणजेच पहा 4 1 4, y बरोबर काय आलं ठिकाणी 1 आलेलं आहे. व्हेरी गुड. समजते ना बाळा तुम्हाला? चला, आता आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. आता आपण x ची किंमत काढू. मग x ची किंमत काढण्यासाठी आपण जी y ची किंमत काढली आपण त्याचा वापर करून घेऊया. मग y ची किंमत आपण समीकरण 1 मध्ये ठेवूया किंवा समीकरण 2 मध्ये ठेवूया. आपण काय करूया? समीकरण 2 मध्ये ठेवूया. तुम्ही समीकरण 1 मध्ये ठेवा, काही बिघडत नाही. ओके, मग इथे लिहू आपण काय? y बरोबर 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. मग समीकरण 2 आपण लिहून घेऊया. काय म्हणतं समीकरण 2? 2x अधिक y बरोबर 13. आता जिथं y दिसल y च्या ठिकाणी काय ठेवायचं बाळांनो? 1 ठेवायचं. म्हणजेच 2x अधिक y ची किंमत 1, म्हणून 1 बरोबर 13. ओके, म्हणजेच 2x बरोबर हे 1 इथं राहत नाही, तिकडे जात. संख्या पूर्ण एका बाजूला घेऊन जायचं आपण. ओके, 13 हे 1 धन आहे, इकडे काय होईल? ऋण होईल, म्हणून 1. म्हणजेच 2x बरोबर 12. 13 मधून 1 गेला मागे राहिला 12. परत हे x या 2 ला आपण म्हणतो माझ्याकडे थांबायचं नाही, भावाकडे जा. इथं फक्त x राहिलं पाहिजे का घरामध्ये. बरोबर 12. हे दोघांमध्ये गुणाकार असतो, ज्यावेळेस तिकडे जाईल गुणाकाराचं काय झालं? भागाकार. म्हणजेच x बरोबर बेस सकून 12, म्हणून 6 आले. पहा काय आले बाळांनो? 6. म्हणजेच x आणि y ची जी किंमत आहे, x बरोबर 6 आहे आणि y बरोबर 1 आहे. आणि ही काय आहे? आपल्या समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. ओके, समजतं ना बाळांनो? चला, स्क्रीनशॉट मारून घ्या आणि लगेच आपण पुढला प्रश्न पाहूया, 4था. तर चला, आता आपण 4था गणित बघूया. जे समीकरण आहे त्याचं जे समीकरण आहे काय? 5m वजा 3n बरोबर 19 आणि m वजा 6n बरोबर वजा 7. पहिली स्टेप काय? की ह्या दोन समीकरणांना आपण नाव देऊया. समीकरण 1, समीकरण 2. 5m वजा 3n बरोबर 19. समीकरण नंबर 1. आणि दुसरा आहे m वजा 6n बरोबर वजा 7. ह्याला आपण देऊ समीकरण नंबर 2. ओके, पहिलं काम काय करायचं? तर पहिलं काम करायचं आपल्याला की कोणत्या चलाचं सहगुणक सारखा आहे. पहा, इथे m चा सहगुणक 5 आहे, खाली m चा सहगुणक काय नाही म्हणजे 1 आहे. वरी n चा सहगुणक 3 आहे आणि खाली n चा सहगुणक 6 आहे. म्हणजे या ठिकाणी चलाचं सहगुणक सारखं नाही. मग आपल्याला चलाचं सहगुणक सारखं करून घ्यायचं आहे. मग कसं करायचं पहा, जर समीकरण 2 ला जर आपण 5 ला गुणलं तर पहा 5m 5m होऊ शकतं, किंवा समीकरण 1 ला जर आपण 2 ला गुणलं, कितना गुणलं? 2n, म्हणून 3 2 6 म्हणजे 6n आणि 6n पण होऊ शकतं. म्हणून आपण काय करू? समीकरण 1 ला आपण 2 ला गुणूया. समीकरण 1 ला आपण 2 ला गुणूया. तुम्ही समीकरण 2 ला पण तुम्ही 5 ला गुणू शकता, पहा काही बिघडत नाही. ओके, मी काय करतो? समीकरण 1 ला 2 ला गुणतो. ओके, आपल्याला फक्त एकच करायचं की सहगुणक सारखं करायचं आहे, ते आपण करूया. काय? समीकरण
1ला 2ने गुणू, 2ने गुणू. मग जर या 5ला आपण 2 गुणलं तर काय होईल रे? 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10, यमला यम, वजाला वजा 5, 3 दोन्ही 6, यनला यन, आणि 19 दोन्ही 38. आता आपल्याकडे नवीन समीकरण आपल्याला मिळालं, ह्याला आपण देऊ समीकरण नंबर 3. ओके. चला आता आपण पहा 6n आणि 6n आपण समान केला आहे. समीकरण 2 मध्ये 6nच्या पुढे वजा आहे, समीकरण 3 मध्ये पण 6nच्या पुढे वजाचंच चिन्ह आहे, म्हणून चिन्ह समान वजा बाकी. हे मंत्र पाठच करून ठेवायचं. ओके. चला मग काय, समीकरण 2 व समीकरण 3 यांची काय करायची? वजा बाकी. काय करायचं आपल्याला? वजा बाकी. मग आपण लिहूया काय, अगोदर सांगायचं आपण काय करत आहोत ते, अगोदर नोटीस द्यायची आणि पुन्हा करायचं डंके की चोट पर. ओके. चला समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करू. झोपेत दगड मारायचं नाही, जे करायचंय ते अगोदर सांगायचं की बाबा समीकरण 2 समीकरण 3 मी तुझ्यासोबत असं असं करत आहे. काय करत आहे? तर मी तुझी वजाबाकी करत आहे. तुला काय करायचंय कर, ते काहीच करणार नाही. जे करायचंय बाळांनो आपल्यालाच करायचं आहे. तर करू आता आपल्याला जे करायचं ते. अगोदर समीकरण 2 आणि समीकरण 3 आपण खाली लिहून घेऊया. ओके. काय म्हणत समीकरण 2 आपल्याला? 2 म्हणतं यम वजा 6n बरोबर वजा 7. समीकरण 3 काय असतं आपल्याकडं? 10n वजा 6n बरोबर 38. आता तुम्हाला एक नियम माहित आहे, वजा बाकी करत असताना जे खालचं समीकरण असतं त्यांच्या चिन्हामध्ये बदल पडतं. जर अधिक असेल तर वजा होतो आणि वजा असेल तर अधिक होतो. म्हणून पहा ह्याच्या पुढं अधिक आहे म्हणजे वजा, इथं वजा आहे म्हणजे अधिक, इथं अधिक असतं ही संख्या धन आहे, ह्याचा आपण काय होईल? ऋण होईल. समजतंय ना? खूप सोपं आहे, इझी आहे. गणित म्हणजे पाणी आहे, पाणी. चला आता पहा हे पण वजा आहे, हे पण वजा आहे, म्हणून वजाला वजा. संख्यांची बेरीज 38 आणि 7 45 45 बरोबरला बरोबर. अधिक पहा पहिलं हे ह्याला गृहीत धरायचंच नाही आपल्याला, ह्याला आपल्याला गृहीत धरायचंच नाही. काय 6n हे कट झालं. ओके. मग या पहा हे वजा आहे, हे अधिक आहे. ओके. अधिक वजा काय होईल? तेच पद्धत. काय मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करा, म्हणजे 10 मधून 1 गेला मागे राहिला 9, यमला यम, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा, म्हणून परत पहा तीच पद्धत. यम बरोबर वजा 45 छेद गुणाकार असेल भागाकारामध्ये वजा 9, हे वजा वजा कट होईल म्हणजेच 9 5 45, यम बरोबर 5, यम बरोबर 5. आता आपल्याला यम ची किंमत मिळालेली आहे. आता आपण एन ची किंमत काढून घेऊया. मग एम ची किंमत काढून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं बाळांनो, तर आपल्याला हे एम बरोबर 5 समीकरण 1 समीकरण 2 किंवा समीकरण 3 कशामध्ये पण आपण ठेवू शकतो. तर आपण काय करूया, समीकरण 1 मध्ये ठेवू आपण. ओके. किंवा समीकरण 2 मध्ये ठेवू आपण. चला मी समीकरण 2 मध्ये ठेवतो. काय एम बरोबर 5 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. मग समीकरण 2 आपण लिहून घेऊया. काय म्हणत समीकरण 2? यम वजा 6n बरोबर वजा 7. आपल्याकडे यम ची किंमत आहे, मग इथे यम आहे पहा. यमच्या ऐवजी आपल्याला काय ठेवायचं बाळांनो? 5 ठेवायचं आहे, म्हणून 5 वजा 6n बरोबर वजा 7. तीच पद्धत, हे 5 भावाकडे पाठवा. काय राहायचं? 6n बरोबर वजा 7, हे पहा अधिक आहे म्हणजे धन आहे, ऋण होईल, ऋण 5 होईल. म्हणजेच 6n बरोबर ऋण 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 7 आणि 5 12, म्हणजेच n बरोबर वजा 12 गुणाकाराचा होईल भागाकार वजा 6, हे वजा कट 6 1 6 साइन दोन्ही 12, साइन दोन्ही
12 म्हणजे n बरोबर काय आलं ठिकाणी 92 2 आलेलं आहे. म्हणजेच m आणि n ची जी किंमत आहे 92, m ची किंमत आपण काढली आहे 5 आणि n ची काढली आपण 2. ही काय आहे समीकरणाची उकल आहे. समीकरणाची उकल आहे. चला थोड्या वेळात आपण पुढला क्वेश्चन पाहूया. तोपर्यंत स्क्रीनशॉट पाहून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 4 नंतर आपण डायरेक्ट समीकरण 6 घेतोय, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. 5वं समीकरण जवळपास आपण जे वरी आपण सोडून दिलेले आहेत, समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 आणि 4 सारखंच आहे. 5वं पण त्याच सारखं आहे. 6वं थोडंसं वेगळं आहे, म्हणून आपण 6वा आणि यानंतर पहा एक 7वा एक आहे, तो आपण घेऊया आणि आजचा व्हिडिओ आपण संपवूया. ओके. आता हे 6वं पहा काय करायचं आपल्याला. हे काहीतरी वेगळं दिसतंय आपल्याला. आपल्याला एक रेषीय समीकरण नाही आहे, मग आपल्याला याचं एक रेषीय समीकरणामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. मग त्यासाठी काय करायचं बाबा, सगळ्यात सोपं सांगतो. ओके. अगोदर आपण नाव देऊया. काय आता हे काय 1/3x अधिक y बरोबर 10/3. ओके. ह्याला आपण काय करूया आता, अपोल मध्ये म्हणजे छेदामध्ये काय आहे बघू आपण. ह्याला आपण नाव देऊ समीकरण 1. ओके. आता याचं छेदामध्ये काय बघायचं, तर काय 92, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. मग सरळ सरळ 92 काय करायचं, या संपूर्ण समीकरणाला 3 ने गुणायचं. कितीने गुणायचं, 3 न. मग आपण लिहूया काय, समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने गुणू म्हणजेच काय होईल ठिकाणी 3 गुणवले 1/3x अधिक 3 गुणवले y बरोबर 3 गुणवले 10/3. मग काय होईल ठिकाणी 3 आणि हे 3 कट होईल, म्हणजे या ठिकाणी फक्त x राहील अधिक 3 गुणले y, 3y बरोबरला बरोबर हे 3 कट होईल, इथं होईल 10. ह्याला म्हणायचं समीकरण नंबर 2. काय देऊ आपल्याला, समीकरण नंबर 2 देऊ. किंवा सरळ सरळ तुम्ही समीकरण नंबर 1 जरी म्हणलं का तरी पण चालतं. काय म्हणायचं, समीकरणाला 3 ने गुणू. काय करू आपण, चला आपण नंबर देऊ आपण. चला आता आपण समीकरण हे काय घेऊ आपण, काय इथं 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. हे आपलं समीकरण नंबर आपण 3 म्हणूया. ओके. तीच पद्धत काय, छेदामध्ये काय 92 4 आहे, मग संपूर्ण समीकरणाला काय करायचं 4 न गुणायचं. ओके. म्हणून समीकरण 3 ला 4 ने गुणू. 4 ने गुणू म्हणजेच 4 गुणवले 2x अधिक 4 गुणवले 1/4y बरोबर 4 गुणवले 11/4. पहा 4 1 4 4 दोन्ही 8x अधिक हे 4 कट, इथं राहिलं y बरोबर हे 4 कट 11. ह्याला देऊ आपण समीकरण नंबर 4. ओके. आता समीकरण नंबर 2 आणि समीकरण नंबर 4 यांच्यामध्ये कोणत्या पदाचं सहगुणक सारखा, चलाचं सहगुणक सारखं आहे का बघायचं. पहा इथं 3y आहे, इथं फक्त y आहे, इथं x आहे, इथं 8x आहे. म्हणजे समीकरण 2 ला जर आपण 8 न गुणलं तर 8x होईल, किंवा समीकरण 2 ला जर आपण 3 न गुणलं तर 3y होईल. आपण काय करूया, लहानात लहान बघू आपण. समीकरण 4 ला आपण काय करूया 3 न गुणूया. तसं आपण लिहून घेऊ काय, इथं समीकरण 4 ला 3 ने गुणू. ओके. मग काय होईल रे, 3 गुणले 8, 8 त्रिक 24x अधिकला
अधिक 3 गुणले y 3y बरोबरला बरोबर 11 त्रिक 33 11 त्रिक 33 हे आपलं झालं समीकरण नंबर 5. समीकरण नंबर 5. पहा आता आपण काय केले समीकरण 2 चं 3y आणि समीकरण 5 चं 3y आपण सेम केलंय. पहा सारखं आपण केलेलं आहे. मग आता आपल्याला माहित आहे जे आपण सारखं केले त्याच्या पुढे जे चिन्ह आहे ते आपल्याला पाहायचं आहे. 3y च्या पुढे इथं काय आहे बेरीजचं चिन्ह आहे आणि 2 मध्ये इथं पण बेरीजचं चिन्ह आहे. मग आपला मंत्र काय चिन्ह समान वजा बाकी म्हणून समीकरण 2 व 5 ची आपण काय करूया वजाबाकी करूया किंवा समीकरण 5 व 2 ची आपण काय करूया वजाबाकी करूया. कसं पण चला समीकरण 5 व 2 ची वजाबाकी करू. मग समीकरण 5 लिहून घेऊ आपण त्यानंतर 2 लिहून घेऊया. 24x अधिक 3y बरोबर 33. समीकरण 2 काय आपल्याकडे x अधिक 3y बरोबर 10 वजा बाकी करताना एक तुम्हाला नियम माहित आहे खालच्या समीकरणाचा काय होतो चिन्ह बदल होतो म्हणून वजा वजा आणि वजा 33 मधून 10 गेले मागे राहिले 23 बरोबरला बरोबर अधिक 3y वजा 3y कट होईल. ओके मग 24x मधून 1x कमी झालं मागं राहिलं 23x परत तेच डायलॉग नंबर इकडे ठेवायचं नाही. x बरोबर 23 दोघांमध्ये गुणाकार होतो तिकडे भागाकार होईल 23 म्हणजेच 23 एक 23 x बरोबर 1 x बरोबर 1. ओके मग x बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवा किंवा 4 मध्ये ठेवा किंवा 5 मध्ये ठेवा. ओके आपण काय करू x बरोबर 1 ही किंमत आपण समीकरण 2 मध्ये ठेवूया. x बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू मग सॉरी 2 मध्ये ठेवू 2 मध्ये. ओके समीकरण 2 काय आपल्याकडे इथे पहा x अधिक 3y बरोबर 10 जिथं x दिसल तिथं 1 टाकून द्यायचं. इथे x आहे मग x च्या ऐवजी 1 अधिक 3y बाकीचं जशाला तसं. ओके म्हणजेच 3y आतापर्यंत तुम्हाला कळलं असताना आपण काय करायला ते 10 अधिकचं वजा म्हणजेच 3y बरोबर 10 मधून 1 गेला मागे 9 तुम्हाला दिसणार नाही म्हणून इकडे घेतो. पाहता y बरोबर 9 दोघांमध्ये काय असतो गुणाकार 3 गेलं खाली झालं भागाकार म्हणजे 3 त्रिक 9 y बरोबर 3 म्हणजेच x आणि y बरोबर x बरोबर 1 आलंय y बरोबर 3 आले आणि ही आपल्या समीकरणाची काय आहे उकल आहे. समीकरणाची उकल आहे. चला समजलं का स्क्रीनशॉट मारून घेऊ शकतात.